जय गुरु सर्वांना. पदार्थविज्ञान सिरीजमधील गुण विज्ञानियम या चॅप्टरची आपण सुरुवात करीत आहोत. तर या चॅप्टरमध्ये आपण NCSM सिलेबस अकॉर्डिंगनुसार पूर्ण टॉपिक कवर करणार आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम दिलेले आहे की गुण का घेतले आपण. तर गुण कशामध्ये आपण सांगत असतो तर गुण द्रव्याच्या आश्रयाने राहत असतात आणि षड पदार्थांमध्ये याचा समावेश होतो. ठीक आहे. तर इथं गुण शब्दाची निरुक्ती काय देण्यात आलेली आहे की गुणने ते आमंत्रिती लोक अनेन इति गुणः. म्हणजेच काय तर गुण शब्दाची उत्पत्ती कशापासून झाली, गुण आमंत्रणे या धातूपासून झाली आहे. त्याचा अर्थ काय होतो की लोक कशामुळे द्रव्याकडे आकर्षित होतात तर त्याच्यामुळे जे गुण आहेत त्याच्यामुळे काय होतात की लोक त्याच्याकडे आमंत्रित होतात. त्याला काय म्हणतो आपण, गुण असं म्हणत असतो. नंतर इथं दिली आहे गुणाची व्याख्या दिली आहे, इम्पॉर्टंट आहे. संवायितु निचेष्टम कारणम गुणः. चरक सूत्रस्थान 1/51चा हा श्लोक आहे. याच्यामध्ये काय सांगितलं आहे की जे द्रव्यात आधेय रूपात आश्रित असतो किंवा जो चेष्टारहित आहे, गुण का म्हटलं आहे कारण तो गौण आहे, द्रव्यामध्ये त्याचा आश्रय आहे म्हणून त्याला काय म्हटलं आपण, चेष्टारहित आहे, गुणरहित आहे. व काय म्हणतो आपण, स्वसमान गुणांच्या उत्पत्तीस तो कारणीभूत आहे, त्याला काय म्हणतो आपण, गुण असं म्हणत असतो. आता याच्यामध्ये 3 शब्दाचा अर्थ इथं दिलेला आहे. समवाय म्हणजे काय, तो द्रव्याशी समवाय संबंधाने राहतो, म्हणजे तिथं द्रव्य आहे तिथं गुण काय असणारच आहे. नंतर काय म्हटलं, निचेष्ट म्हणजे निचेष्ट का म्हटलेलं आहे कारण काय म्हटलं आहे आपण, तो क्रियारहित आहे. ठीक आहे. नंतर कारणम का म्हटलेलं आहे तर गुण काय करतात तर आपल्यासारखे समान जे गुण असतात त्याची उत्पत्ती करत असतात. ठीक आहे. मात्र जे नवीन गुण उत्पन्न होणार आहे त्याच्यामध्ये ते आश्रयी नसतात. ठीक आहे. कारण ते कशाचे आश्रय असतात तर द्रव्याश्रयी. द्रव्याश्रयी म्हणजे काय तर द्रव्यामध्ये ते आश्रित असतात. आता आपण इथे बघूया याच्यामध्ये दिलेलं आहे की गुणाचे लक्षण काय आहे. इथे दिले आहे द्रव्याश्रय अगुणवान संयोग विभागेषु अकारिणम अनपेक्ष इति गुणलक्षणम. वैदिक दर्शन 1:1:16चा हा श्लोक आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर गुणाचे लक्षण काय, द्रव्याश्रयी आहे. द्रव्याश्रयी म्हणजे काय, द्रव्यामध्ये त्याचा आश्रय आहे. कारण द्रव्यामध्ये काय असतात, गुण, कर्म, रस, वीर्य, विपाक यांचं काय असते, आश्रय असतात. त्याच्यामुळे काय म्हणतो, गुण काय आहे, द्रव्याश्रयी आहे. स्वतः काय आहे तो अगुणवान आहे. नंतर काय संयोग विभागाला काय अनपेक्ष अकारण आहे, त्याला काय म्हणतो आपण, गुण म्हणत असतो. कारण जो संयोग विभाग आहे तो गुणामध्ये होत नाही. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये दिलं आहे आता की द्रव्य गुण कर्म यांचे तुलनात्मक वर्णन सांगितलं. त्याच्यामध्ये काय सांगितलं, द्रव्य हे काय म्हणते गुण व कर्माचे आश्रयस्थान आहे, परंतु काय म्हणते गुण हा गुण व कर्माला काय म्हणते आश्रय नाही, कारण तो काय आहे तर द्रव्याश्रय आहे. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये बघूया गुणांचं वर्गीकरण दिलेलं आहे वैशेषिक, न्यायदर्शन आणि चरकनुसार. तर वैशेषिकने काय सांगितलेलं आहे, 17 गुण सांगितलेले आहेत. कोणकोणते, रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या, परिणाम, पृथकत्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, बुद्धी, सुख, दुःख, इच्छा, द्वेष आणि प्रयत्न. इम्पॉर्टंट आहे, MCQमध्ये सुद्धा विचारतात, याच्या बाहेरचा MCQ येत नाही. ठीक आहे. याच्यामध्ये काय सांगितलं आहे आणि न्यायदर्शन आणि तर्कसंग्रहाने किती सांगितलेले आहेत किंवा त्यालाच आपण काय म्हणतो प्रशस्त पादुक्त गुण लिहा. तर त्यांनी किती सांगितले, 24 गुण सांगितले आहेत. कोणकोणते, वरचे 17 गुण जसेचे तसे त्यांनी घेतलेले आहेत, फक्त त्यांनी काय ॲड केले याच्यामध्ये, गुरुत्व, द्रवत्व, स्नेह, संस्कार, धर्म, अधर्म आणि शब्द. ठीक आहे. हे यांनी 7 गुण याच्यामध्ये फक्त ॲड केलेले आहेत. नंतर हे मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट आहे, चरकमध्ये सुद्धा येतं सेकंड इयरमध्ये. त्याच्यामध्ये काय सांगितलं यांनी, चरकोक्त आयुर्वेदामध्ये किती गुण सांगितले, त्याच्यामध्ये त्यांनी डिव्हिजन केलं आहे. टोटल किती गुण सांगितले, 41. त्यामध्ये यांनी आदिभौतिक गुण किती सांगितले, 35. नंतर सामान्य गुण किती सांगितले, 30. सामान्य गुणामध्ये परत त्यांनी डिव्हिजन केलं आहे. गुरुवादी गुण किती सांगितले, 20. परादी गुण सांगितले 10. नंतर विशेष गुणामध्ये काय सांगितले त्यांनी 5. त्यांनाच काय म्हणतो आपण, सार्थ गुण. इम्पॉर्टंट आहे, कधी कधी आपल्याला MCQमध्ये विचारतात सार्थ गुण किती आहेत तर 5 आहेत, आणि आध्यात्मिक गुण किती आहेत तर त्यांनाच काय म्हणतो आपण, आत्मगुण ते किती आहेत तर 6 आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये हा इम्पॉर्टंट चार्ट दिलेला आहे, मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट आहे. आपण हा पेपरमध्ये पण लिहून येऊ शकतो. तर आपल्याला चरकोक्त आयुर्वेदिक गुण वर्गीकरण आलं तर याच्यामध्ये यांनी काय सांगितलं तर आदिभौतिक गुण आणि आध्यात्मिक गुण. ठीक आहे. तर आदिभौतिक गुण किती आहेत, 35 आहेत, आणि आध्यात्मिक गुण किती आहे, 6 आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये आदिभौतिक गुण 35मध्ये यांनी डिव्हिजन केलेलं आहे, विशेष गुण आणि सामान्य गुण. तर विशेष गुणालाच काय म्हणतो आपण तर वैशेषिक गुण. याच्यामध्ये काय येते, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. नंतर सामान्य गुण किती आहेत तर 30 आहे. याच्यामध्ये किती सांगितले यांनी, गुरुवादी गुण आणि परादी गुण. तर गुरुवादी गुणालाच काय म्हणतो आपण, द्वंद्वज गुण किंवा शारीरिक गुण. त्याच्यामध्ये गुरुवादी गुण काय काय असतात, गुरु, लघु, शीत, उष्ण, स्निग्ध, वृक्ष, मंद, तीक्ष्ण, स्थिर, सर, मृदू, कठीण, विशद, पिच्छल, श्लेष्ण, खरं, स्थूल, सूक्ष्म, सांद्र आणि द्रव. ठीक आहे. त्याच्यामध्ये परादी गुण काय म्हणतो आपण याला, सिद्धीचे उपायभूत गुणसुद्धा म्हणतात. आपल्या MCQ घेऊ शकतो, सिद्धीचे उपायभूत गुणांची संख्या किती आहे तर किती, 10. ठीक आहे. परत्व, अपरत्व, युक्ती, संख्या, संयोग, विभाग, पृथकत्व, परिणाम, संस्कार, अभ्यास. इम्पॉर्टंट आहे, डायरेक्ट पेपरमध्ये येऊ शकतो, परादी गुण लिहा म्हणून. नंतर आध्यात्मिक गुण किती आहेत तर 6 आहेत. कोणकोणते, बुद्धी, सुख, दुःख, इच्छा, द्वेष आणि प्रयत्न. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये बघूया, तर थोडंसं याच्यामध्ये इलॅबोरेट केलेलं आहे प्रत्येक गुणाला. आता बघूया आपण आयुर्वेदोक्त
चरकोक्त गुण. ठीक आहे. त्याच्यामध्ये श्लोक दिलेला आहे, सार्थ गुरुवादय बुद्धी प्रयत्नांता परादय गुण प्रोक्ता. म्हणजे याच्यामध्ये सर्व जे गुण आहेत, हा जर आपण श्लोक केला तर आपल्याला पूर्ण जे 41 गुण आहेत ते लक्षात राहू शकतात. चरक सूत्रस्थान 1/49 हा श्लोक आहे. त्याच्यामध्ये 6 अर्थ म्हणजे काय, जे आपले पंचज्ञानेंद्रियाचे जे 5 विषय आहेत, जसे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, ते घेतो आपण. नंतर गुरुवादय म्हटलेलं आहे. गुरुवादय म्हणजे काय, गुरु इत्यादी जे 20 गुण आहेत त्यांना आपण काय म्हटलेलं आहे, गुरुवादय. बुद्धी प्रयत्नांता, बुद्धीपासून जर प्रयत्न, बुद्धीमध्ये काय ते बुद्धी, इच्छा, सुख, दुःख, द्वेष आणि प्रयत्न. ठीक आहे, हे 6 गुण. आणि नंतर काय म्हटलं आहे, आणि परादय म्हणजे काय, परादी गुण 10 असतात. किती सांगितले ते 10. एकूण किती गुण सांगितले तर 41 गुण चरकांनी सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये आपण आदिभौतिक गुण म्हटलेले आहे. तर काय म्हणतात, जे आदिभौतिक काय म्हटलेलं आहे, कारण भौतिक द्रव्यासंबंधित ते आहेत म्हणून त्यांना काय म्हटलं आहे, आदिभौतिक. त्याच्यामध्ये विशेष गुण आहेत आणि सापान्य गुण. सार्थ गुण किती आहेत, 5. गुरुवादी गुण 20 आणि परादी गुण किती आहेत, 10. तर एकूण टोटल गुण किती आहेत, तर आदिभौतिक गुणमध्ये तर 35. नंतर आध्यात्मिक गुणमध्ये काय म्हणतो आपण, तर हे आत्मगुण आहेत आपल्यामध्ये म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे, तर आध्यात्मिक गुण. ते किती आहेत, 6. आणि सामान्य गुण, सामान्यमध्ये काय येते, तर सामान्यता किंवा समानता दर्शून गुणांचे वर्गीकरण केले जाते याच्यामध्ये, म्हणून याला काय म्हटलेलं आहे, तर सामान्य गुण म्हटलेले आहे. तर हे किती आहेत, 30 आहेत. त्याच्यामध्ये गुरुवादी गुण 20 आणि परादी गुण 10. एकूण किती आहेत, 30. आता आपण बघूया सार्थ गुण. सार्थीमध्ये गुणमध्ये काय येते, विशेष गुण, वैशेषिक गुण किंवा नैसर्गिक गुण, स्वाभाविक गुण त्याला म्हणतो आपण. त्याचा श्लोक आहे, अर्थ शब्दादयो ज्ञेया गोचर विषया गुण. चरकशास्त्र 1/31 हा श्लोक आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, आकाशादींचे पंचमहाभूतांचे जे 5 विषय आहेत त्यांना काय म्हणतो आपण, सार्थ गुण. ठीक आहे. नंतर शब्द म्हणजे काय, जो श्रवणेंद्रियाला आपला कळतो त्याला काय म्हणतो आपण, शब्द. श्रोत्रग्राह्य गुण शब्द. ठीक आहे. तर 2 प्रकारचा असतो, कोणकोणता, ध्वन्यात्मक आणि वर्णात्मक. ठीक आहे. आता ध्वन्यात्मक म्हणजे काय, जो शंखावधीपासून निघतो. आणि वर्णात्मक म्हणजे काय, तर जो आपलं वर्ण जे आपण उच्चार करतो त्याच्यापासून निघतो त्याला काय म्हणतो आपण, वर्णात्मक शब्द. नंतर काय सांगितलं, स्पर्शमध्ये काय सांगितलं, त्वगिंद्रिय मात्र ग्राह्य गुण स्पर्श. म्हणजे जे काय स्पर्शेंद्रियाला जो गुण ग्राह्य आहे त्याला काय म्हणतो आपण, स्पर्श म्हणतो. तो 2 प्रकारचा असतो, पाकज आणि अपाकज. ठीक आहे. नंतर रूप म्हणजे काय, चक्षु मात्र ग्राह्य गुण रूपम. तर कसं सांगितलेलं आहे, याच्यामध्ये काय म्हणते, जो चक्षु इंद्रियाला रूपाचं गहन होतो त्याला काय म्हणतो आपण, तर रूप म्हणत असतो. नंतर रस म्हणजे काय, रसनग्राह्य गुण रसहा. काय म्हणतो, जो रसनेंद्रियाला ग्राह्य गुण आहे त्याला काय म्हणतो आपण, रस म्हणत असतो. आपल्याला माहिती आहे रस किती असतात, 6 रस असतात, षड्रस. ठीक आहे. ते काय करतात, आपल्या बॉडीमध्ये जीवन, पुष्टी, बल, आरोग्य देणारे असतात. ठीक आहे. नंतर आपण बघूया गंधमध्ये काय सांगितलं आहे, तर घ्राण ग्राह्य गुण गंध. म्हणजे घ्राणेंद्रियाला जो गुण करतो त्याला काय म्हणतो आपण, गंध म्हणत असतो. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे गुण असतात, कोणकोणते, सुरभी आणि असुरभी. सुरभी म्हणजे काय, तर सुगंध. असुरभी म्हणजेच काय, दुर्गंध. ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये बघूया, तर सार्थ गुणांची आयुर्वेदामध्ये उपयोगिता काय, का आपण याला एवढे इम्पॉर्टन्स देत आहे. तर काय म्हणते, जर रोग किंवा रोगीची जी परीक्षा आहे तेव्हा ज्यामध्ये आपण काय करत असतो, शब्दांदी गुणांचं ज्ञान करण्यासाठी काय करत असतो, या गुणांची आपल्याला आवश्यकता असते. नंतर काय म्हणते, तर रोगाची जी उत्पत्ती असते त्याच्यामध्ये एक कारण सांगितले, प्रधान कारण, की असात्म्य इंद्रियार्थ संयोग. असात्म्य इंद्रियार्थामध्ये काय दिलेलं आहे, अतियोग झालेला आहे, हिनयोग झालेला आहे, मिथ्यायोग, हे काय रोगाचं कारण आहे. आणि समयोग काय आहे, तर आरोग्याचं कारण आहे. नंतर काय सांगितलेलं आहे, आपल्या ज्याच्यामध्ये जे आपण अष्टविध परीक्षा करत असतो त्याच्यामध्ये आपण दर्शन, स्पर्श, नाडी परीक्षा इत्यादीमध्ये सुद्धा आपल्याला काय होते, तर इंद्रियाने त्याच्या विषयाद्वारा जाणले जाते. नंतर काय म्हणते, व्याधीच्या साध्यसाधित्वासाठी सुद्धा आपल्याला असं इम्पॉर्टन्स आहे. नंतर काय म्हणतो आपण, जर एखाद्या आपण चिकित्सा देत आहोत तर आपण काय करतो, जे मधुर बालक आहेत त्यांना काय देतो आपण, मधुर रसाचं सेवन करायला लावत असतो. कारण काय आपण सांगतो की मधुर रस कसा असतो, बालकांना प्रिय असतो. ठीक आहे. नंतर काय म्हणतो आपण, जर आपण आकाश महाभूत बघितलं त्याच्यामध्ये गुण काय, शब्द. तर आपण जेव्हा परीक्षा करतो रुग्णाची तेव्हा आपण हृदय करत असतो, ऑस्कल्टेशन वगैरे, फुफ्फुसाचं ऑस्कल्टेशन करत असतो. त्याच्यामध्ये किंवा पाल्पेशन केल्यानंतर आपल्याला काय असं विकृत शब्द ऐकायला येतो. त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, त्याच्या आधारावर रोगाचं निदान करू शकतो. किंवा एखादं व्रण आहे त्याच्यामध्ये कसं शब्द ऐकायला येत आहे, किंवा खरखर शब्द ऐकायला येत आहे का, किंवा त्याच्यातून पूर वगैरे निघत आहे का, त्याच्यामध्ये आपण या गुणांद्वारा त्याला ओळखू शकतो. नंतर काय सांगितलं येतं, की आतुर परिश्रम शरीराची स्थूलता, कृष्यता, बलवर्ण कसं आहे, हे कशाने बघतो आपण, आपल्याला माहिती आहे ना, 3 परीक्षा असतात, दर्शन, स्पर्शन, प्रश्नही. तर दर्शनमध्ये काय बघतो आपण, चक्षुरेंद्रियानं तर स्थूलता, कृष्यता, आयुचे लक्षण. ठीक आहे. नंतर काय म्हणतो आपण, प्रमेहाची जी रोगी असते त्याच्यामध्ये काय असते, तर मूत्रामध्ये मधुरताची जी परीक्षा करत असतो तर त्याच्यामध्ये जो गुण आहे तो मधुर आपल्याला दिसतो त्याच्यामध्ये. कारण आपण काय म्हणतो, जे मधुमेहाचे जे रोगी असतात त्यांचे जो मूत्र असते त्यांना काय लागतात, लवकर मुंग्या वगैरे लागतात. ठीक आहे. नंतर काय म्हटलं, तर सुश्रुतांनी जलाच्या रसाला काय सांगितलं, तर अव्यक्त रस मांडलेला आहे. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये बघूया की गुरुवादी गुणमध्ये काय सांगितलं, गुरु मंद हिम स्निग्ध श्लेष्ण स्थांत मृदुस्थिरः गुणः ससूक्ष्म विशदा विंशती सविपर्यः. याच्यामध्ये काय सांगितलं, गुरु, लघु, मंद, तीक्ष्ण, हिम, उष्ण, स्निग्ध, वृक्ष, श्लेष्ण, खर, सांद्र, द्रव, मृदू, कठीण, स्थिर, सरस, सूक्ष्म, स्थूल, विशद आणि पिश्चिल. हे किती आहेत, तर 20 गुरुवादी गुण आहेत. आता गुरु म्हणजेच काय, तर काय म्हणतो आपण, गुरुत्वम आद्यपतनश्च असमवाय कारणम गुणः किंवा अतींद्रिय पृथ्वी जलवृत्ती, त्याला काय म्हणतो आपण, गुरुगुण.
गुरु म्हणजेच काय, त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण, कोणतीही वस्तू आपण जर एखादी पाडली खाली किंवा गुरुत्व म्हणतो, त्याचा आपण शब्दशः अर्थ काय घेऊ शकतो, तो जो पदार्थ जड आहे त्याला आपण व्यवहारामध्ये काय म्हणतो, तर गुरु असं म्हणत असतो. आणि गुरु हा गुण कशामध्ये असतो, पृथ्वी आणि जल महाभूतामध्ये असतो. ठीक आहे. तर लघुमध्ये काय म्हटलेलं आहे, तर लघुस्थ विपरीत स्यात लेखोन रूपन असतात. हा सूत्रस्थान 46/518चा हा श्लोक आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, लघुगुण काय सांगितलं आहे, गुरुगुणाच्या विपरीत सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये तो कार्य काय करतो, आपल्या शरीरामध्ये लेखन, रोपण किंवा जो शरीरामध्ये हलकेपणा निर्माण करतो, जो पचायला हलका आहे. आणि कोणत्या महाभूतामध्ये प्रधान असतो, तर आकाश, वायू आणि अग्नी महाभूतामध्ये हा प्रधान असतो. आता मंद म्हणजे काय सांगितलं आहे, यांनी श्लोक काय सांगितलं आहे, यस्य शमने शक्तीसह मंद, म्हणजे काय, जी द्रव्य शरीरामध्ये हळूहळू पसरतात किंवा ज्याचं कार्य कसं होतं, तर अतिशय सावकाशपणे होतं, त्याला काय म्हणतो आपण, मंदगुण म्हणत असतो. मंदगुण काय करत असतो, तर शमन कार्य करणार आहे. म्हणून आपण जेव्हा चिकित्सा करत असतो तेव्हा आपण मंदगुणाला इम्पॉर्टन्स दिलेला आहे. ठीक आहे. किंवा जे आपल्या शरीरामधले जे पुरीश, मूत्र, खमल, श्वेत, केश, नख आहेत, त्याच्यामध्ये कोणता गुण असतो, तर मंदगुण असतो. मंदच म्हणजे काय, डलनेस. ठीक आहे. आता मंदच्या विरुद्ध काय म्हणतो आपण, तीक्ष्ण म्हणजे काय, शार्पनेस. याची श्लोक काय दिला आहे, शोधने तीक्ष्ण. इम्पॉर्टंट आहे, छोटे श्लोक आहे, हेमात्रीने सांगितलेले, हे लर्न करा. शोधने तीक्ष्ण, याच्यामध्ये काय सांगितले, तीक्ष्ण गुण काय, शोधन करणार आहे, मंदगुणाच्या विपरीत आहे. नंतर काय म्हणतो आपण, पित्तकर आहे, लेखन कर्म आणि कफवातशामक आहे. म्हणजे शरीरामध्ये काय निर्माण करतो तीक्ष्ण गुण, तर पचन, दाह किंवा स्त्राव निर्माण करणार आहे. आपण काय म्हणतो, जेव्हा आपण चिकित्सा देत असतो, जेव्हा एखादा कासचा पेशंट असेल किंवा काश, श्वास किंवा एखाद्याला सर्दी असेल, तर त्याला आपण कोणती औषध देतो, तीक्ष्ण उष्ण औषध देत असतो. म्हणजे तेच काय करेल, कफवाताचं शमन करते तसे. ठीक आहे. नंतर हिमाला काय म्हणतो आपण, स्तंभने हिम किंवा स्तंभने शीत, म्हणजे काय म्हणतो, जो स्तंभन करतो आपल्या शरीरामध्ये. स्तंभन म्हणजेच काय, थांबवणे. मूर्छा, तृष्णा, श्वेत आणि दाहाचं काय करतो, हा शमन करतो. याच्यामध्ये कशाचं प्राधान्य असते, तर जलाचं अधिक प्राधान्य असतं. ठीक आहे. आता काय म्हणतो आपण, जेव्हा आपण एखाद्याला चिकित्सा देतो त्याच्यामध्ये काय, त्याच्यामध्ये शीत महाभूताचं प्राधान्य असतं. नंतर उष्णमध्ये काय सांगतो आपण, तर याच्यामध्ये काय असते, उष्णतस्त विपरीत स्याद पाचनश्च विशेषतः, म्हणजे शीत गुणाचे हा विपरीत आहे. याचं काय म्हणतो आपण, गरम स्पर्शानं जे ज्ञान होतो, याच्यामध्ये काय असते, अग्नी महाभूत प्रधान असते. आणि याच्या गुणाचं आपल्याला शरीरामध्ये महत्त्व काय आहे, तर स्वेद निर्माण करतो किंवा काय म्हणतो, दहन, पाचन, जी कर्मे आहेत तो कोण करत असतो, तर हा गुण करत असतो. आता स्निग्ध म्हणजेच काय, सुथिंग म्हणजेच काय, तर आपण काय म्हणतो, स्नेह हा त्याचा प्रमुख प्रत्यय आहे. म्हणजे काय, स्निग्ध गुण काय म्हणतो, शरीरामध्ये काय निर्माण करतो, आपला मार्दवता निर्माण करतो. ठीक आहे. किंवा वाताचा जो नाशक आहे, शमक आहे, त्याला काय म्हणतो आपण, स्निग्ध गुण. ठीक आहे. नंतर आपल्या जेव्हा आपण चिकित्सा करतो तेव्हा म्हणजे घृत, तेल, वसा म्हणजे या चतुर्विध स्नेहाचा आपण उपयोग करत असतो. कशासाठी, तर वातशमनासाठी. ठीक आहे. नंतर वृक्ष, स्निग्धच्या विपरीत काय गुण आहे, वृक्ष. तर काय सांगितलं, वृक्षस्तद विपरीत स्याद विशेषात स्तंभन खरह, म्हणजे शुष्कत्व हा त्याचा प्रत्यय आहे. त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण, वृक्ष असं म्हणत असतो. ठीक आहे. आणि हा काय, वातवर्धक आहे. म्हणजे आपण म्हटलेलं आहे की वातामध्ये काय म्हणतो आपण, तत्र वृक्ष लघु शीत खरं. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर वृक्षगुण सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि जे रस, कटू, तिक्त कसे जे आपल्या शरीरामध्ये रस असतात ते काय करत असतात, तर या गुणाची वृद्धी करत असतात. म्हणजे श्लष्ण म्हणजे काय, तर स्मूथनेस म्हणजे गुळगुळीतपणा, जर गुण आहे त्याला काय म्हणतो आपण, श्लष्ण. याच्यामध्ये काय, आपण स्नेह नसूनही त्याच्यामध्ये कठीणपणा असून चिकटपणा असतो किंवा जी शरीराची वाढ होण्यास मदत करतात, त्याला काय म्हणतो आपण, तर श्लष्ण. ठीक आहे. म्हणजे जेही आपल्या शरीरामध्ये बल, कफ, जीवनीशक्तीला जे वाढवतात किंवा जे रोपण कार्य करतात त्याला काय म्हणतो आपण, तर श्लष्णगुण म्हणत असतो. नंतर खरह, लेखने खरह म्हणजे ज्याच्यामुळे काय म्हणजे शरीरामध्ये खरखरीतपणा निर्माण होतो, त्याला काय म्हणतो आपण, खरत्व. ठीक आहे. किंवा जो गुण काय करतो, आपल्या शरीरामध्ये वेदना निर्माण करतो, लेखन निर्माण करतो किंवा ग्लानी उत्पन्न करणार आहे, त्याला काय म्हणतो आपण, तर खरं म्हणतो असतो. ठीक आहे. आता सांद्र म्हणजे काय, जर घट्टपणा निर्माण करतो किंवा लवकर विरळ न होणे असा त्याच्यामध्ये अनुभव येतो, त्याला काय म्हणतो आपण, सांद्र. किंवा आपण काय म्हणू शकतो, त्याच्यामध्ये शरीरामध्ये अवरोध निर्माण करतो. म्हणजे सांद्र म्हणजेच काय, सॉलिडिटी, घट्टता. म्हणजे तेल झालं किंवा मध झालं, हे द्रव्य कसे आहेत, तर सांद्र आहेत. ते काय करतात आपल्या शरीरामध्ये, तर असं घट्टतेचा अनुभव करतात. ठीक आहे. नंतर बघू आपण याच्यामध्ये द्रव म्हणजेच काय, तर द्रव क्लेदकार व्यापी शुष्क असतं, तर विपरीत म्हणजे पातळपणा हा जो गुण आहे त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण, द्रव असं म्हणत असतो. द्रव म्हणजेच काय, फ्लुइडिटी. ठीक आहे. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की शरीरभर पसरण्याची शक्ती काय असते, या द्रव्यामध्ये असते. किंवा हे द्रव्य काय असतात, आप्य भाव याच्यामध्ये जास्त असतो. म्हणजेच काय, ओलावा, क्लेदना उत्पन्न करतात, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, द्रव. नंतर मृदू म्हणजेच काय, सॉफ्टनेसमध्ये काय सांगितलेलं आहे इथं, यस्य श्लतने शक्तीसह मृद म्हणजे मऊपणा. हा काय, कठीण गुणाचा विरोधी गुण आहे. याच्यामध्ये काय म्हणते, दाह, पाक इत्यादी होत नाही मृदू गुणामुळे. आणि हे काय करतात, आपल्या शरीरामध्ये जे
मज्जा, मांस, मेद, धातू हे कसे आहेत तर सर्व मृदू भाव आहेत. किंवा हृदय, मेंदू हे अवयव पण कसे आहेत आपल्या शरीरामध्ये तर मृदू अवयव आहेत. मृदू म्हणजेच काय सॉफ्ट ऑर्गन्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय म्हणतो कठीण. कठीण म्हणजे काय हार्डनेस. कठीण म्हणजे काय कडक किंवा टणकपणा. पृथ्वी मावताचा हा गुण आहे. हा शरीरामध्ये काय उत्पन्न करतो तर दृढता, कठीणता, पेशीमध्ये संलग्नता उत्पन्न करतो. नंतर आपल्या शरीरामध्ये जे अस्थि, दंत, नख जे हार्ड ऑब्जेक्ट आहेत आपल्या बॉडीमध्ये त्याच्यामध्ये काय सांगितले दृढने कठीण हे मातेचा श्लोक आहे. आपल्या जे बॉडीमध्ये जेही हार्ड स्ट्रक्चर आहेत बोन्स वगैरे टीथ नेल्स त्याला काय म्हणतो आपण पार्थिव घटकांनाच काय म्हणतो आपण हार्डनेस किंवा कठीण गुण. नंतर स्थिर. स्थिर म्हणजे काय म्हटलं यस्य धारणे शक्ती तर स्थिर म्हणजे लवकर झिजूच येत नाही शरीराला त्याला काय म्हणतो आपण स्थिर. कारण कफामध्ये कोणता गुण असतो तर स्थिर गुण असल्यामुळेच काय करतो तो शरीर घटकांमध्ये स्थैर्य उत्पन्न करतो. नंतर याच्यामध्ये चल म्हणजेच काय मोबिलिटी. तर काय म्हणते सर्व अनुलोमन प्रोक्त म्हणजे काय म्हणते गतिप्रवर्तक आहे. सर म्हणजेच काय मोबिलिटी ज्याच्यामध्ये चल ही गुण असतो त्याला काय म्हणतो आपण तर सरगुण म्हणत असतो. आता काय म्हणते चलगुणात्मक द्रव्य काय करतात तर शरीराची जी दोष मलांची जी प्रवृत्ती आहे त्यांना प्राप्त करण्याचं काम कोण करत असतं तर सरगुण करत असतो. पित्तामध्ये सुद्धा सरगुण हा असतो. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे सूक्ष्म म्हणजेच काय तर काय म्हणते ज्याचे घटक अत्यंत सूक्ष्म अवयवात सुद्धा विभाजन पाहू शकतात त्यांना काय म्हणतो सूक्ष्म म्हणजेच काय तर मायन्यूटनेस. ठीक आहे. आता वायूमध्ये सुद्धा सूक्ष्मगुण आहे. सूक्ष्मगुण असल्यामुळे हे द्रव्य काय करतात तर हे सर्व जी स्रोतस आहेत त्याच्यापर्यंत जाऊ शकतात. जसे की आग्नेय द्रव्य आहेत, वायव्य द्रव्य आहेत, आकाशीय द्रव्य आहे. यांच्यामध्ये सूक्ष्मगुण असल्यामुळे काय करतात ते तर लघुपाकी असतात आणि शरीरामध्ये लवकर पसरतात. जसे जेही पॉयझनस सबस्टन्स आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यामध्ये कोणता गुण असतो तर सूक्ष्म हा गुण असतो. मद्यामध्ये पण सूक्ष्म हा गुण असतो. त्याच्यामुळे काय करतात ते डायरेक्टली कुठे ॲब्झॉर्ब होतात आपल्या ब्लडमधून लवकर ॲब्झॉर्ब होतात आणि बॉडीवर त्याचा इफेक्ट दाखवतात. नंतर स्थूल म्हणजेच काय स्थूल साधं बंधनकार किंवा सवर्णे स्थूल म्हणजे काय म्हणतो जो देहाला म्हणते आपल्या स्थूलता उत्पन्न करतो किंवा जे आपले स्रोतस आहेत त्यांच्यामध्ये अवरोध उत्पन्न करतो त्याला काय म्हणतो आपण स्थूल असं म्हणत असतो. ठीक आहे. जसं की आपल्या शरीरामध्ये जे बृहण करणारे द्रव्य आहे किंवा कंडरा स्थिरा स्नायू जे आहेत त्यांना काय म्हणतो आपण तर स्थूल म्हणत असतो. आणि इथे काय म्हणते स्थूल गुण काय असतो तर हा याचं पचन कसं होतं उशिराने होतं आणि हा काय धातूंची वृद्धी करणार आहे आणि कफाला वाढवणार आहे. याच्यामध्ये काय प्राधान्य असतं तर पृथ्वी आणि जल महावतच याच्यामध्ये प्राधान्य असतं. ठीक आहे. आता विशद म्हणजेच काय क्लिअरनेस म्हणजे तर विशद म्हणजेच काय क्लिअरनेस म्हणजे काय जो स्वच्छ बुळबुळीतपणा नसणारा हा त्याचा प्रत्यय होतो त्याला काय म्हणतो आपण विशद असं म्हणत असतो. त्याच्यामध्ये काय म्हणते आम्लरसामध्ये काय म्हणते विशद हा गुण असतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये आणखी काय सांगितलेलं आहे आपल्याला की पिस्चिल म्हणजे काय तर स्लिमिनेस म्हणजे बुळबुळीतपणा. ठीक आहे. असा अनुभव आपल्याला ज्या द्रव्यामध्ये येतो त्याला काय म्हणतो आपण पिच्छिल द्रव्य म्हणत असतो. आणि ही द्रव्य कशी असतात गुरु असतात कफवृद्धी करतात बलकारक असतात प्राणधारक असतात. ठीक आहे. नंतर काय म्हणते तर हे काय म्हणते शरीराला चिकटून राहतात. जीवनीय बल्य व कफवर्धक जे द्रव्य आहे त्या सगळ्यांमध्ये कोणता गुण असतो तो पिच्छिल हा गुण त्याच्यामध्ये असतो. त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये काय उपयोगिता सांगितलेली आहे तर आपण काय करत असतो जेव्हा चिकित्सा देत असतो तेव्हा आपण काय म्हणत असतो तर समानाने काय होते वृद्धी होते आणि विपरीताने काय ऱ्हास होतो. एखाद्याच्या शरीरामध्ये समजा वृक्षता वाढलेली आहे तर आपण त्याला कोणत्या गुणाचं सेवन करायला लावत असतो तर स्निग्ध गुणाचं सेवन त्याला जास्त करायला लावत असतो. ठीक आहे. म्हणजे सामान्य विशेष नियमाने आपण त्याला चिकित्सा देत असतो. नंतर काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये तर मांसधातूचा जर क्षय झाला तर आपण काय करतो त्याला मांस देतो रक्तक्षयामध्ये काय देतो रक्त देतो. ठीक आहे. नंतर काय सांगितलं याच्यामध्ये की जे गुरुवादी गुण सांगितलेले आहेत तर त्याच्यानुसार आपण चिकित्सेमध्ये सुद्धा त्याचा उपयोग केला जातो. ठीक आहे. आता इथं हा तक्ता दिलेला आहे इम्पॉर्टंट आहे. श्लोक आपल्याला MCQमध्ये येऊ शकतं गुणाचं कार्य आणि आपण श्लोक पण लिहू शकतो याच्यामध्ये. ते मग सांगितलं गुरुगुण काय करतो असतो बृहण करतो. नंतर मंदगुण काय करतो शमन करत असतो. हिम काय करत असतो स्तंभन करत असतो. स्निग्धगुण काय करतो शरीरामध्ये क्लेदन. श्लेष्ण काय करतो रोपणाचं कार्य करतो. सांद्रगुण काय करतो प्रसादन. मृदुगुण काय करतो श्लेथनाचे कार्य करतो. स्थिर गुण काय करतो धारणाचे कार्य करतो. सूक्ष्मगुण काय करतो विवरण. विशदगुण काय करतो क्षालन. लघुगुण काय करतो लंघन म्हणजेच काय अपतर्पण करत असतो. तीक्ष्णगुण काय करतो शोधन करत असतो. उष्णगुण काय करत असतो स्वेदन करत असतो. वृक्षगुण काय करतो शोषण करत असतो खरं लेखन. द्रव काय करतो क्लेदनाचे कार्य करत असतो. कठीण गुण काय करतो दृढीकरण. सरगुण काय करतो प्रेरण. स्थूल गुण काय करतो संवरण. पिच्छिल गुण काय करतो लेपनाचं कार्य करतो. आता आपण बघू याच्यामध्ये आध्यात्मिक गुण किंवा आत्मगुण यालाच काय म्हणतो आपण आत्मगुण. याच्यामध्ये किती सांगितले आहेत तर 6 सांगितले आहेत. कोणकोणते बुद्धी सुख दुःख इच्छा द्वेष आणि प्रयत्न. ठीक आहे. बुद्धी म्हणजेच काय तर सर्व व्यवहार हेतू ध्यानम बुद्धी म्हणजे काय सर्व प्रकारचे व्यवहार म्हणजे शब्दप्रयोगाला जो गुण कारणीभूत असतो त्याला म्हणतो आपण बुद्धी. जसं आपली बुद्धी काय म्हणते ही वस्तू घट आहे किंवा हा पट आहे अशी जी आपल्यामध्ये आपण त्याला डिफरेन्शिएट करतो ते कशामुळे करत असतो तर बुद्धीमुळे करत असतो. ठीक आहे. आता बघूया याच्यामध्ये स्मृती म्हणजेच काय तर संस्कारपासून उत्पन्न ज्ञान जे असते त्याला काय म्हणतो आपण स्मृती. ठीक आहे.
त्याच्यामध्ये बुद्धीचे 2 प्रकार सांगितले त्यांनी, स्मृती आणि अनुभव. स्मृती म्हणजेच काय, ते संस्कारापासून उत्पन्न होतं, त्याला काय म्हणतो आपण स्मृती. आणि अनुभव म्हणजेच काय, तर भूतकालीन ज्ञानाचा म्हणजे स्मृतीचा त्याच्यामध्ये संबंध नसतो. ज्ञान कसं असतं, तर वर्तमान कालापुरतं ते मर्यादित ज्ञान असतं, त्याला काय म्हणतो आपण, तर अनुभव म्हणत असतो. आता त्याच्यामध्ये बघूया आपण यथार्थ अनुभव आणि अयथार्थ अनुभव. अनुभवाचे पुन्हा 2 टाईप, यथार्थ अनुभव आणि अयथार्थ अनुभव. ते यथार्थ अनुभव म्हणजेच काय, तर पदार्थ ज्या प्रकारचा असेल त्या प्रकारचे नेमकं ज्ञान होणे, त्याला काय म्हणतो आपण यथार्थ. आणि अयथार्थ म्हणजेच काय, पदार्थ जसं नाही आहे पण तरी आपल्याला काय वाटतं हा पदार्थ असेल. जसं की आपल्याला अंधारामध्ये पडलेली दोरी आपल्याला काय वाटते साप आहे, तर हे ज्ञान कसं आहे, तर अयथार्थ ज्ञान आहे. आता सुख म्हणजेच काय, तर सर्वेषाम अनुकूल वेदनीय सुखम, म्हणजे ज्यात आत्मा, मन आणि इंद्रियाच्या सन्निकर्षाने अनुकूल व इष्टफळ प्राप्त होते, त्याला काय म्हणतो आपण सुख म्हणतो. सुख हा गुण काय सर्वांना प्रिय आहे. ठीक आहे. तर आपण दुःख म्हणजेच काय, तर अप्रीती दुःखम किंवा बाधना लक्षणम दुःखमिती किंवा सर्वेषाम प्रतिकूल वेदनीयम दुःख, म्हणजेच काय इष्टफलाच्या विपरीत काय दुःख आहे. म्हणजे जर काय म्हणतो आपण अधर्म केलं, अधर्माचं फळ काय असतं आपल्याला, तर दुःख उत्पन्न होतं. आणि हा काय असते, सर्व प्राण्यांना अप्रिय असतात. इच्छा म्हणजे काय, इच्छा अभिलाषा किंवा इच्छा काम, म्हणजे काय म्हटलं आपण अभिलाषा जी आहे आपली माणसाची, त्यालाच काय म्हणतो आपण इच्छा म्हणतो. इच्छा म्हणजेच काय, तर अप्राप्त वस्तू मिळवण्याची जी इच्छा असते त्याला काय म्हणतो आपण इच्छा म्हणत असतो. नंतर काय म्हणते द्वेष म्हणजेच काय, क्रोधद्वेष, रागालाच काय म्हणतो आपण, किंवा चिडल्याप्रमाणे करणे, त्याला काय म्हणतो आपण द्वेष म्हणत असतो. द्वेष काय करत असतो, मन आणि शरीरामध्ये काय दाह उत्पन्न करतो आणि इच्छेचा हा विरुद्ध गुण आहे. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये प्रयत्न म्हणजे काय, प्रयत्न म्हणजे काय, पदाच्या प्राप्तीसाठी कर्म करण्याची उत्पन्न होण्याची प्रेरणा आहे, त्याला काय म्हणतो आपण प्रयत्न म्हणतो. ठीक आहे. 2 प्रकारचे प्रयत्न असतात, जीवनपूर्वक आणि इच्छाद्वेषपूर्वक. त्यामध्ये काय सांगितलं, स्वाभाविक शरीरक्रिया म्हणजे जे आपले बॉडीमध्ये नॅचरली होतात, श्वसन, रक्ताभिसरण, अन्नपचन ह्या क्रिया आपल्या शरीरामध्ये सुरूच असतात, मग त्याला काय म्हणतो जीवनपूर्वक. आणि इच्छाद्वेषपूर्वक म्हणजेच काय, जर जे आपण करतो म्हणजे सुखप्राप्तीसाठी किंवा दुःख पर्यायासाठी जे आपण करत असतो ते काय आहे, तर इच्छाद्वेषपूर्वक. आता त्याच्यामध्ये आध्यात्मिक गुणाचं महत्त्व काय सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण, आपलं जे आयुर्वेद आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, सदाचार पालन केलं किंवा आपण काय म्हणतो शरीराने मनाला काय होते, स्वास्थ्य प्राप्त होते. किंवा असात्म्य गैरसंयोग, प्रज्ञापराध परिणाम, हे जे रोगाचे कारण आहेत हे कशामुळे घडून येतात, तर आपण आपले जे आध्यात्मिक गुण आहेत यांचं पालन न केल्यामुळे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की सुश्रुतांनी स्वस्त परिषदात काय म्हटलेलं आहे की आत्मा, इंद्रिय आणि मनाची प्रसन्नता याला काय म्हटलं आहे, सुख म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे काय होते, बलाने आयुष्याची प्राप्ती होती. आणि सर्व रोगांचे कारण काय सांगितलं, तृष्णा म्हणजेच काय उपदा, किंवा आपण काय म्हणू शकतो दुःख कसं आहे, एक भयरूपी रोगच आहे. ठीक आहे. नंतर काय म्हणतो आपण निरोगी राहण्यासाठी काय पथ्य राहायची इच्छा ठेवून जे सेवन करतो किंवा अध्यशन, समशन, विषमाशन अशा प्रकारचं सेवन करू नये अशी, किंवा ज्याची जीवन जगण्याची इच्छा करतो ना, तर त्याच्यामध्ये आध्यात्मिक गुणांमध्ये त्याचा समावेश होत असतो. ठीक आहे. आता बघूया आपण पराधी गुण. ठीक आहे. पराधी गुण खूप इम्पॉर्टंट आहे, LAQलासुद्धा येतं. ठीक आहे. याच्यामध्ये श्लोक दिलेला आहे, परापरत्वे युक्तिच्च संख्या संयोग एवंच विभागच्च पृथकत्वंच परिमाणम अथापि च संस्कारो अभ्यासो इत्येते गुणाः प्रोक्ता परादयः सिद्धी उपाय चिकित्सायाः लक्षणे स्थान प्रचक्षमहे. चरकसूत्रस्थान 26, 29, 30 हा श्लोक आहे. त्याच्यामध्ये 10 गुणांचा समावेश होतो. पराधी गुणांमध्ये कोणकोणता, परत्व, अपरत्व, युक्ती, संख्या, संयोग, विभाग, पृथकत्व, परिमाण, संस्कार आणि अभ्यास. ठीक आहे. आता परत्व म्हणजेच काय, तर तच्च परत्वम प्रधानत्वम, म्हणजेच काय, जो प्रधान आहे किंवा जो श्रेष्ठ आहे त्याला काय म्हणतो आपण, तर पर म्हणत असतो. म्हणजे असंख्य पदार्थ असतात पण त्याच्यामध्ये कोणता श्रेष्ठ आहे त्याला काय म्हणतो आपण पर असं म्हणत असतो. ठीक आहे. किंवा आपण काय म्हणू शकतो, आयुर्वेदाच्या दृष्टीने आपण बघितलं जर त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण, जे जवळचे ज्ञान आहे, किंवा समजा जलाचे खूप सारे प्रकार आहेत पण त्याच्यामध्ये जल कोणतं श्रेष्ठ आहे, तर जे अंतरिक्ष जल आहे त्याला काय म्हणतो आपण श्रेष्ठ म्हटलेलं आहे. किंवा वय म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये जे तरुण वय आहे त्याला काय म्हटलेलं आहे, श्रेष्ठ म्हटलेलं आहे. ठीक आहे. किंवा याच्यामध्ये 2 प्रकारे उदाहरण देण्यात आलेले आहे, दिक्कृत आणि कालकृत. तर दिशेच्या याने म्हणतो आपण, तर आपल्याला जो दूरचा देश आहे तो कसा आहे, पर आहे, म्हणजे आपल्यासाठी काय स्वर्गलोक काय आहे, पर आहे. किंवा आपण म्हणतो घृत जे आहे ते जेवढं जीर्ण होईल तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, तेवढं ते काय होतं जास्त गुणकारी होतो, त्याला काय म्हणतो आपण, तर पर म्हणत असतो. ठीक आहे. आता अपरत्व, परच्या विरुद्ध गुण काय, अपर. ठीक आहे. म्हणजे जो अप्रधान आहे त्याला काय म्हणतो आपण, तर अपर म्हणजे जर तो अपत्यकर आहे. जसं की आपण काय म्हणतो अनुपदेश, आदानकाल, वृद्ध वय. ठीक आहे. आपण काय म्हणतो तरुण वय काय म्हटलं आहे, पर म्हटलेलं आहे, आणि वृद्ध वयाला काय म्हटलेलं आहे, तर अपर म्हटलेलं आहे. ठीक आहे.
आता याच्यामध्ये बघूया आपण. तर युक्ती म्हणजेच काय, तर युक्तिश्च योजना यातू युज्यते, म्हणजे औषधाची जी सम्यक योजना करत असतो आपण. म्हणजे आपण एखाद्याला जर औषधी प्रिस्क्राईब करत असेल तर आपण सर्वप्रथम काय बघतो, तो कोणत्या देशाचा आहे, देश, काळ, दोष, वय काय त्या पेशंटचं, शरीर, सात्म्य, मात्रा इत्यादीचा विचार करून आपण काय करतो, त्याला चिकित्सा देत असतो. त्याच्यामुळेच काय होते, चिकित्सकाला म्हणजे जे त्याला फळ पाहिजे ते प्राप्त होते. ठीक आहे. म्हणजे थेरापेटिक यूजसाठी आपण त्याचा उपयोग करत असतो युक्तीचा. संख्या म्हणजेच काय, तर जी आपण गणना करतो सामान्यतः 1, 2, 3 अशा प्रकारचे जे मोजतो आपण, त्याला काय म्हणतो आपण, तर संख्या म्हणत असतो. ठीक आहे. म्हणजे जे त्रिदोष आहेत, आपण लावलेलं आहे ना तिथं प्रत्यय, किंवा त्रिकटू म्हणतो, दशमूळ म्हणतो. ठीक आहे. किंवा वैशेषिकांचे 17 गुण सांगितलेले आहे, त्याच्यामध्ये काय इम्पॉर्टन्स आहे, तर संख्येला महत्त्व देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. नंतर काय म्हटलं, संयोग म्हणजेच काय, तर 2 किंवा अधिक द्रव्यांचा योग होणे किंवा एकत्र मिळणे, त्याला काय म्हणतो आपण, संयोग म्हणत असतो. किंवा याच्यामध्ये संयोग 3 प्रकारचा असतो. कोणकोणते, एककर्मज, द्वंद्वकर्मज आणि सर्वकर्मज. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे. आपल्याला विचारतात की संयोगाचे प्रकार लिहा, संयोग लिहून संयोगाचे प्रकार लिहा. आता काय म्हणतो, एककर्मज म्हणजे काय, 2 द्रव्याच्या पैकी संयोगात काय म्हणते, एकच द्रव्य काय करते, भाग घेते, तर दुसरं द्रव्य कसं असते, स्थिर असते. जसं आपण ते एक्झाम्पल घेऊ शकतो की एखादी फांदी आहे, त्याच्यामध्ये काय होतो, कावळा वरून येऊन बसतो, तर फांदी तर स्थिर आहे ना, जो कावळा आहे तिथे संयोग केलेला आहे. ठीक आहे. नंतर किंवा भिंतीवर चेंडू आपण फेकतो, पण भीत स्थिर आहे, पण आपण चेंडूचा काय करतो, तिथे संयोग करतो. ते काय झालं, एक्झाम्पल एककर्मजचं. नंतर द्वंद्वकर्म म्हणजेच काय, तर दोन्ही द्रव्य जे आहे त्याच्यामध्ये भाग घेतात, किंवा आपण एक्झाम्पल घेऊ शकतो, दोन्ही जे योद्धे आहेत ते एकमेकांशी भिडतात. ठीक आहे. तर सर्वकर्म म्हणजे सर्व द्रव्य एकमेकांशी संयुक्त होतं. जसं आपण एखादं पात्र घेतलं, त्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकले, नंतर गहू टाकले, किंवा आधी तांदूळ टाकले होते पण त्याच्यामध्ये तांदूळ टाकले, त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण, डिफरन्शिएट नाही करू शकतो, त्याला काय म्हणतो आपण, सर्वकर्म संयोग. ठीक आहे. त्याच्यामध्ये कार्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा 2 प्रकार केले आहेत, भौतिक आणि रासायनिक. याच्यामध्ये काय म्हणतो आपण, तर जल आणि लवण याच्यामध्ये आपण दोघांचा संयोग केला. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय होते, गुणधर्मात कोणतीही नवीनता उत्पन्न होत नाही, कारण ते द्रव्य जे आहेत ते एकमेकांमध्ये पूर्णपणे मिसळतात. ठीक आहे. आता रासायनिक संयोग जो असेल, रासायनिक संयोगमध्ये आपण क्षार आणि आम्लाचा जर संयोग केला, त्याच्यामध्ये काय होते, उदासीन लवण तयार होते. ठीक आहे. आता विभाग म्हणजेच काय म्हणतो, तर आपण संयोगाच्या विरुद्ध आहे, म्हणजे संयोगाचा नाश करणारा, त्याला काय म्हणतो आपण विभाग. आता आपण या ठिकाणी उभा आहे, इथं आपण जात आहे, तर ते काय झालं, त्या स्थानाशी काय झाला, आपला वियोग झाला. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा दिलेले आहेत 3 भाग, एककर्मज, द्वंद्वकर्मज आणि विभागाचे भाग. ठीक आहे. एककर्मज म्हणजे काय, 2 द्रव्यापैकी एक द्रव्य स्थिर असते आणि दुसऱ्याचं काय असते, स्थिर द्रव्यापासून विभाग होतो. जसं की झाड आहे, झाडावरून पान गळून पडलं. ठीक आहे. द्वंद्वकर्मी म्हणजे काय, दोन्ही द्रव्य एकमेकांशी आपण काय म्हणतो, विभक्त होतं. जसं की आपण काय म्हणतो, टाळी वाजवणे किंवा नगारा वाजवणे. नंतर विभाजन कर्म म्हणजे काय, ते फांदीपासून पानाचा जेव्हा संयोग होतो. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण, विभाजन कर्म. आता पृथकत्व म्हणजेच काय, तर याच्यामध्ये पृथकत्वाचा मिनिंग काय, तर वेगळेपणा. एका द्रव्याचा दुसऱ्यापासून जो असणारा डिफरन्शिएटिंग पॉईंट आहे, त्याला काय म्हणतो आपण, पृथकत्व. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा 3 प्रकार देण्यात आलेले आहे, असंयोग लक्षण, वैलक्षण्य लक्षण आणि अनेकता लक्षण. असंयोग लक्षण म्हणजे काय, त्याचा कधीही संयोग होत नाही. उदाहरणार्थ आपल्या इथं दिलेलं आहे मेरू पर्वत आणि हिमालय पर्वत, हे कशाचं एक्झाम्पल आहे, तर असंयोगात्मक पृथकत्वाचं. तर वैलक्षण्य लक्षण म्हणजेच काय, तर विजातीय गोष्टीमध्ये असणारं जे पृथकत्व आहे, म्हणजे वेगळेपणा. जसं गाय आहे, म्हैस आहे, वराह आहे, गाढव आहे, याच्यामध्ये काय आहे, तर ही विजातीय झाले ना, त्याच्यामध्ये जे पृथकत्व आहे त्याला काय म्हणतो आपण, वैलक्षण्य लक्षण. तर अनेकता लक्षण म्हणजे काय, तर याच्या विरुद्ध, म्हणजे सजातीय द्रव्यामध्ये असणारं पृथकत्व. जसं की काय म्हणतो, आंब्याच्या एकच व्हरायटी आहे पण त्याच्यामध्ये काय आहे, वेगवेगळे, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे आपण जाती म्हणतो, आंब्याच्या वेगवेगळ्या जाती आहेत, त्याच्यामध्ये काय झालं, अनेकता लक्षण सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर परिमाण म्हणजेच काय, तर हा मोठा आहे, हा लहान आहे, म्हणजे आपण जो तराजूने त्याला मोजतो, त्याचं मान करतो, त्याला काय म्हणतो आपण, परिमाण. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा काय सांगितलेलं आहे, 4 प्रकार सांगितले, अणु, महत्, ऱ्हस्व आणि दीर्घ. ठीक आहे. याच्यामध्ये संख्याजन्य सांगितलेलं आहे, परिमाणजन्य आणि प्रचयजन्य. द्वैनुकामध्ये असणारं काय, संख्याजन्य. घटामध्ये असणारं परिमाणजन्य. आणि प्रचयजन्य काय म्हणतो, रुई इत्यादी, हे सर्व 3ही घट काय असतात, समाविष्ट असतात. संस्कार म्हणजेच काय म्हणतो आपण, तर याच्यामध्ये काय करत असतो आपण, तर मर्दन, भावना, मंथन इत्यादीमध्ये जी द्रव्यामध्ये आपण विविधता उत्पन्न करतो.
ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण संस्कार करतो किंवा गुणांतर करत असतो. त्याला काय म्हणतो आपण, म्हणजे पहिला जो गुण आहे त्याच्यामध्ये तो गुण बदलून आपण त्याच्यामध्ये दुसरा गुण ॲड करत असतो, त्याला काय म्हणतो आपण संस्कार म्हणत असतो. त्याच्यामध्ये प्रशस्तपणे 3 प्रकार सांगितले आहेत: वेग, भावना आणि स्थितीपाकत्व. इम्पॉर्टंट आहे. वेग म्हणजेच काय, तर वेगरूपी संस्कार पृथ्वी, जल, तेज, वायू आणि मन याच्यामध्ये काय आहे, तर हा गुण आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, भावना. भावना म्हणजेच काय, तर पूर्वी अनुभूत विषयांचे स्मरण ज्या संस्काराद्वारे होते त्याला आपण काय म्हणतो, तर भावना असं म्हणत असतो. ठीक आहे. नंतर स्थितीपाकत्व. स्थितीपाकत्व म्हणजेच काय म्हटलं आहे, ज्या गुणामुळेच पदार्थांचे अवयव स्थानच्युत झाल्यावर पुन्हा आपल्या स्वाभाविक स्थितीत येतात त्यांना काय म्हणतो आपण संस्कार म्हणत असतो. उदाहरणार्थ काय म्हणतो, एक्झाम्पल काय दिलेलं आहे, तर आपण एखाद्या वृक्षाची फांदी जर ओढली तर ती काय होते, पूर्ण पूर्ववत आपल्या स्थानी जाते. त्याला काय म्हणतो आपण स्थितीपाकत्व किंवा इलास्टिसिटी म्हणत असतो. आता त्याच्यामध्ये आपण 10वा गुण पाहू, अभ्यास. अभ्यास म्हणजेच काय, तर भावाव्यसनम अभ्यास शीलनम सततक्रिया, म्हणजे पदार्थांचं वारंवार सेवन करणे याला काय म्हणतो आपण अभ्यास म्हणत असतो. जेव्हा आपण एखाद्याला चिकित्सा देत असतो तर चिकित्सेमध्ये काय इम्पॉर्टन्स आहे, तर अभ्यासाला इम्पॉर्टन्स दिलेलं आहे. अभ्यास म्हणजेच काय, जर आपण एखादा औषधी दिली त्या रुग्णाला तर तो त्या औषधीला किती घेत आहे, म्हणजे त्याला सातत्य किंवा आपण पथ्यकर आहाराचा जर आपण अभ्यास केला, अभ्यास म्हणजे काय सतत सेवन केलं तर काय होते, आरोग्याचा लाभ होते. त्याला काय म्हणतो आपण, तर अभ्यास म्हणत असतो. आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे की आपले एक्झाममध्ये विचारतात परादे गुण लिहून आयुर्वेदामध्ये त्याची उपयोगिता लिहा. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, तर सिद्धी उपाय चिकित्सा हा लक्षणी स्थान प्रत्यक्षमहे चिकित्सा येई अवेदिती न यथावत प्रवर्तित. चरक 26/36 हा श्लोक आहे. त्यामध्ये काय म्हटलं, चरकाचार्यांनी परादी गुणाचे महत्त्व आणि उपयोगिता सांगताना सांगितलेलं आहे की याच्याशिवाय योग्य चिकित्साच करता येत नाही या गुणांशिवाय. ठीक आहे. म्हणून याच्यामध्ये यांनी कशामध्ये याला घेतलेलं आहे, तर सामान्य गुणामध्ये याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये उपयोगिता बघूया पर आणि अपर गुणाची. तर काय म्हणते, पर म्हणजेच काय, तो सर्व बाबतीत श्रेष्ठ आहे त्याला काय म्हणतो आपण पर, आणि जो कनिष्ठ आहे त्याला काय म्हणतो आपण अपर म्हणत असतो. जसं आपण इथं काय म्हणू शकतो की कफशमनार्थ द्रव्यामध्ये काय म्हणतो आपण मधु काय आहे, श्रेष्ठ आहे. पित्तामध्ये काय घृत श्रेष्ठ आहे. वातशमनामध्ये काय, तर याच्यामध्ये तेल श्रेष्ठ आहे. आणि याचे जे विरुद्ध द्रव्य आहे त्याला काय म्हणतो आपण अपर म्हणत असतो. युक्ती म्हणजेच काय, युक्तिप्रमाण कोणी मानलेलं आहे, फक्त त्या चरकांनी मानलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे काय म्हणतो आपण, जर शरीरात कोणताही रोग झाला तर त्याच्यामध्ये आपण युक्तिपूर्वक चिकित्सा केली त्याला काय होतं, रोगमुक्ती होते. तर संख्या म्हणजे काय, दोषांची अंशांशी कल्पना केली असता किंवा अंशवायूचा किंवा पित्ताचा किंवा कफाचा याच्यामध्ये किती मात्रा द्यावी आणि किती दिवसापर्यंत औषध द्यायचं याच्यामध्ये काय म्हणतो, संख्येला महत्त्व देण्यात आलेलं आहे. तर संयोग विभाग म्हणजेच काय, आपण एखादा कल्प तयार करत आहे त्याच्यामध्ये काय करत असतो, आपण वेगवेगळ्या द्रव्यांचा संयोग करत असतो. आणि विभाग करताना काय करत असतो, समजा त्याच्यामधून जी मल आहे तो बाहेर काढणे त्याला काय म्हणतो आपण विभाग करत असतो. म्हणजे औषध निर्मितीमध्ये संयोग आणि विभागाला महत्त्व दिलेलं आहे. किंवा याच्यामध्ये चिकित्सा करत असताना काय म्हणतो आपण रोगोत्पादक कारणाचा त्याग करत असतो आणि काय करत असतो, पथ्यकर भाव आणि औषधींचा काय करत असतो, आपल्या शरीरामध्ये संयोग करतो. त्याच्यामुळे काय होतं, रोगमुक्ती होते. आता पृथकत्व म्हणजेच काय, तर एखादी समजा संसर्गज व्याधी असेल, एखाद्या व्यक्तीला संसर्गज व्याधी असेल आणि त्याला जर काही लोकांपासून जर बाहेर ठेवलं, वेगळं ठेवलं, त्याच्यामुळे काय होते, तर तो रोग होण्याची शक्यता कमी होते. म्हणून पृथकत्वाला सुद्धा यांनी इम्पॉर्टन्स दिलेलं आहे. आता परिमाण म्हणजेच काय, औषधाची मात्रा किती द्यायची, मान, याच्यामध्ये काय मान सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता संस्कार म्हणजेच काय, जे आपण आयुर्वेदामध्ये काय करत असतो, जे विषारी द्रव्य आहेत त्यांचासुद्धा आपण उपयोग काय करत असतो, चिकित्सेसाठी करत असतो. तर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की जे कुचलासारखे किंवा वत्सनापसारखे जे पॉयझनस सबस्टन्स आहेत त्याच्यामध्ये काय करतो आपण संस्कार म्हणजेच काय, त्याचं शोधन करत असतो. अभ्यास म्हणजेच काय, तर पथ्याचं ग्रहण करणे, अपथ्याचा त्याग करणे, हितकर द्रव्यांचं सेवन करणे इत्यादी गोष्टीचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला काय होतो, तर निश्चितच आपलं काय होतं, रोगाचं शमन होते आणि आरोग्याचा आपल्याला लाभ होतो. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे यांनी आता